मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पार्थने काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र करायला नकार का दिला? मित्रांनो, पार्थला असं वाटतंय की जर मी काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र केलं तर काव्याला आवडेल की नाही आणि ते ऍक्सेप्ट करतील की नाही. पण मानिनी काकू त्यांना एवढं छान पद्धतीने समजून सांगत आहे की अरे पार्थ, ती तुझी बायको आहे आणि ती का ऍक्सेप्ट करणार नाही? ती किती बदलली, लग्नाआधीची काव्या आणि लग्नानंतरची काव्या यामध्ये खूप मोठा फरक आहे. ती नक्की ऍक्सेप्ट करील. खरंच आता मानिनी आणि पार्थ दोघेही काव्याला इतके ओळखायला लागलेले आहेत, इतके समजून घ्यायला लागलेले आहेत. कारण आपण एखाद्या व्यक्तीच्या जेव्हा सहवासात राहतो तेव्हाच कळतं की ती व्यक्ती बाहेरून किती कठीण, किती टणक असले तरी आतून ती किती गोड आणि सॉफ्ट आणि मुलायम आहे. आता हे त्यांना कळलेलं आहे. तर इकडे आता रम्या आणि स्वातीची वेगळीच घाई चाललेली आहे. त्यांना त्या पेनड्राईव्ह मधला डाटा किती % रिकव्हर झाला हे पाहायचं आहे आणि त्यामुळे त्यांचा फारच जीव चाललेला आहे. त्यामुळे त्या आता उतावळ्या नवरा गुडघ्याला बाशीन म्हणून आता पटकन पेनड्राईव्ह लावून बघणार आहेत की नक्की किती % डाटा कव्हर झालाय आणि त्यामध्ये नक्की काय सापडतंय. तर मित्रांनो, इकडे आता आपली या दोघी बहिणींचं नातं खरंच जगावेगळं आहे. सख्या बहिणी सख्या जावा याचं बेस्ट एक्झाम्पल जर कोणतं असेल तर ते आहे काव्य आणि नंदिनीचं. एकमेकींना इतका जीव लावतात, संकटाच्या वेळी अगदी झोकून देतात. एकमेकींवर संकट आलेली अगदी त्यामध्ये ते एकमेकींना इतकी साथ देतात, एकमेकींना एवढं समजून घेतात. बापरे, म्हणजे खरंच बेस्ट बहिणी आणि बेस्ट जावा पुरस्कार जरी यांना दिला ना तरी नको नाही. इतकं छान त्यांचं बॉन्डिंग आहे, इतकी छान त्या एकमेकींना समजून घेतात. तर मित्रांनो, इकडे आता नंदिनीने जीवासाठी डबा, मस्त छान डबा बनवलेला आहे आणि ती ऑफिसमध्ये घेऊन गेलेली आहे. पण विक्रमने तिला फटकारत म्हणलेला आहे की कॅन्टीन आहे त्यामुळे तुला डबा आणायची काहीच गरज नाही. तर पार्थ प्रेमाने, इतक्या प्रेमाने काव्याला घास भरवत आहे. इतकं म्हणजे तो बोलतो की लग्नाच्या पंक्तीत तर मी तुम्हाला घास भरू नाही शकलो, पण आता तुम्हाला मी आपल्या संसाराचा घास नक्कीच भरू शकतो. आणि तो इतका प्रेमाने छान घास भरवत आहे काव्याला. काव्य अभ्यास करत आहे. मित्रांनो, पार्थ सारखा जर काळजी करणारा नवरा असेल, काळजी घेणारा नवरा असेल तर कोणतीच मुलगी स्वतःला प्रेमात पडण्याशिवाय थांबवू शकणार नाही. आणि काव्य आता पार्थच्या प्रेमात नक्कीच पडणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.